पर्णिका, ए बाबा ए, काय झालं? आम्ही जमिनीत रोवलेली काठी तू काढली होतीस? कुटी अजूनही दिसत आहे। ह्याचा अर्थ महादेवांनी केलेला चमत्कार विरून गेला आहे। हीच योग्य वेळ आहे कुटीमध्ये प्रवेश करण्याची। परंतु सरळ गेलो तर संशय येईल। ते काम जरा चतुराईने करावं लागेल। देव सापडला, धन्य झाला आयुष्य। देव सापडला, शेवटी देव सापडला रे। देवा 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 देव सापडला। आम्ही तर या कुटीभोवती मायाजाल पसरवलं होतं। ही कुटी कोणाला दिसू शकत नाही, मग या मानवाला कशी दिसते? देवा, अरे कोण, कुठला देव? 3 दिवस झालं वनात भटकत होतो, उपाशी पोटी फिरत होतो। अशात तुम्ही भेटला म्हणजे देवच भेटला की। अरे पण बाबा, तू हायस तरी कोण आणि हिथं काय करतोयस? म्या हरी, माझं आणि माझ्या बायकोचं लय मोठं भांडण झालं। म्या बी रागात घर सोडलं। चालत चालत फिरत फिरत इथवर येऊन पोचलो। अरे बाबा, काय बॅड लागलीये माझ्या माग? ह्या वनात वाट चुकलेले आणि बायकोशी भांडून घर सोडून आलेलेच कसे गावतात मला काय माहिती। म्हणजे माझ्या आधी बी कोणी आलं होतं काय? आलं नाही, ते बघ राहतय। अरे देवा, तुम्ही बी? पर्णिका, काय पर्णिका, नाही काय खोटं बोलले का? म्हणजे तुमचं बी बायकोशी भांडण झालंय काय? नाही तरी मला वाटलंच होतं म्हणा। तसं बी तुम्ही ह्या मनातलं काही दिसत नाही। कशावर? एक वेगळंच तेज आहे तुमच्या चेहऱ्यावर, वर्ण भाषा बी वेगळी आहे। हे असं काही नसतंय, तेज तुझ्या बी चेहऱ्यावर आहेच की। आणि भाषेचं म्हणायला गेलंस तर प्रत्येक गावात वेगळी भाषा बोलली जाते। आलंय आलंय, आमच्या ध्यानात आलंय। बरं, तुझी कहाणी ऐकली, आता जा तुझ्या घरी। कुठं? जिथून आला तिथं जा। अरे देवा, तिकडच तर माझी बायको आहे। अजून तिचा राग उतरला नाही। आता गेलो तर दारात झाकलून लावल। यो खरं बोलतोय। त्याच्याशी आपल्याला काय घेणं देणं आहे? मला हाय, कशा पायी? निदान बोलायला कोणीतरी मिळत। हे बघ हरी, ह्याच्या तोंडातून 2 शब्द काढायला बी तपश्चर्या करायला लागती। एक प्रश्न विचारला की 8च उत्तर मिळतंय। एवढं? वय, झाडाशी बोललं तर ते बी पान हलवून उत्तर देतंय। पण ह्याच्या तोंडातून शब्द काढणं म्हणजे पर्वत हलवण्यासारखं आहे बघ। पुरे झालं? नाही, अजून झालेलं नाही। हरी, तुला आसरा हवाय ना? होय। मग राहायचं। नाही वय नाही वय नाही। वय, पर्णिका, काय पर्णिका? तो काही दरोडेखोर दिसत नाही, बिचारा भटकत आलाय। अगं पण त्याला आपण ओळखत बी नाही। त्यात काय, मग ओळख करून घेऊ। तू बी मला आधी ओळखत नव्हतासच की, आणि तसं बी या कुटीत कामाचा माणूस हवाच होता। काम? मी समज काम करीन, लाकडं फोडीन, पाणी भरून आणीन आणि फळ बी गोळा करीन। बघ, असं पाहिजे, नाही तर काय लोकांना बोलता बी येत नाही आणि काम बी करता येत नाही। असं काय बघतोय? मी तुला काय म्हंटल ना? आणि माझं ठरलंय, हरी इथंच राहणार। ऐक हरी, इथं राहायचं तर फुकटचं खायचं नाही, काम करावं लागेल। होय, करीन की। मग चल, आधी नदीवरून 4 घागरी पाणी भरून आण। 4? वय, आणि उद्यापासून 8। 8? काय झालं? आत्ता तर म्हणत होतं समद काम करीन म्हणून। होय मालकीन, जशी तुमची इच्छा।
वनात जाऊ. होय होय. ह्या माणसात काहीतरी वेगळं आहे, पण काय असो. खरा प्रश्न तर हा आहे की ह्याला कुटी दिसली कशी. ते घागरी पाण्या नाही. महादेव आणि पर्णिका हा संगम काही साधा सुद्धा नाही. एकीकडे महादेवांचा हट्ट आणि दुसरीकडे पर्णिकेचा निर्धार. ह्या प्रवाहांची भेट झाली आहे. पुढे काय घडणार आहे ह्याची उत्सुकता मलाही लागली आहे. नियतीच्या ह्या डावात माझीही एक चाल आहे. मग लीला साधी कशी राहील महादेव? पर्णिका, ए बाबा ए, काय झालं? आम्ही जमिनीत रोवलेली काठी तू काढली होतीस? वय, पण माझ्याकडून चुकून काढली गेली. चुकून? तुला त्या काठीचं महत्व माहित होतं, तरी पण तू निष्काळजीपणा केला आहेस. ए बाबा ए, आरडू नकोसा माझ्यावर. चूक माझीच आहे, पण मी मुद्दामून नाही केलं. तुला त्रास व्हावा म्हणून तर अजिबात नाही केलं. नंतर मी परत लावण्याचा प्रयत्न केला होता, पण माझ्याकडून लागली नसेल. मी काय तुझ्यासाठी थोडीच देव आहे? माणूस आहे माणूस. माझा बाप म्हणायचा माणूस चुकण्यासाठी जन्म घेतो आणि त्याच्यातूनच शिकतो. पण आता जर आम्हाला कोणी शोधत आलं तर? अरे बाबा, इतक्या दिवसात कुणी आलंय का? नाही ना. आणि ह्यो जो कुणी आलाय तो तुम्हाला शोधत नाही आलाय, वाट चुकून आलाय. कधी कधी स्वतःच्या पलीकडे बी जरा विचार कर. जगात फक्त तुझ्याच अडचणी नाहीयेत. तो हरी घरदार सोडून आलाय, उपाशी पोटी फिरत होता. अशा माणसाला आसरा देण्यात काय चूक आहे? आणि तू बी एकटाच राहतोस ना, दिवसभर गप असतोस. आता घरात अजून एक माणूस आला तर घराला घर पण येईल. आम्हाला त्याची गरज नाही. तुला नसल, पण मला हाय. ए बाबा, राग पुरा झाला असेल तर इकडे ये. कशासाठी? काट्या गोळा करायला मदत कर ना. तू आधी आम्हाला एक वचन दे की आमच्याबद्दल, आमच्या शक्तीबद्दल त्याला तू काहीच सांगणार नाहीस. हो हो, तुम्हाला काट्या गोळा करायला मदत करशील की मगच मी तुझं ऐकणार. आणि हो, रुसू नकोस. मी तुझ्यासाठी आणि त्या हाळीसाठी छान जेवण बनवणार आहे. आम्हाला भूक नाही. मला माहितीये तू असलंच काहीतरी बोलणार. हे बघ, जर माझ्या घरी राहायचं असेल तर जेवायचं. ध्यान करून पोट नाही भरत. रागाने नको बघूस. तुझ्या रागाने काही काटके गोळा नाही होणार आहेत. पर्णिका, तुला अजून कल्पना नाही की तू काय केलंस, कोणाला आश्रय दिलास आणि त्यामुळे पुढे काय घडू शकतं याची तुला जराही जाणीव नाहीये. पण आम्हाला आहे. हा हरी नेमकं कोण आहे, त्याचा हेतू काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय आम्ही निर्धास्त बसू शकत नाही. मंगलाबाई, तुला ठाऊक आहे का, दरवेळी पाऊस येण्याआधी वादळ येतच. कधी आपल्याला दिसतं तर कधी दिसत नाही. आपल्याला केवळ काळे ढग दिसतात, परंतु त्यांच्या आत जे वादळ चालू असतं, जो संघर्ष, जी उलथापालथ चालू असते, ती त्यांची त्यांनाच ठाऊक असते. काय झालंय? तू इतकी शांत का दिसतेस? वाटतंय मनात कुठलं तरी वादळ सुरू आहे, बरोबर ना?
देवी, तुम्हाला माझ्या मनातलं कसं कळलं ते मला ठाऊन आहे, पण हे काय चाललंय ते मला काय बी कळना झालंय बघा देवी. माझं घर सोडून इकडे निघून तर आले, पण माझा जीव अजून बी तिकडेच अडकलेला आहे बघा. सारखी माझ्या जीवाची घालमेल होती. त्यांचा राग राग करून पण मनात सारखे त्यांचेच विचार नाचायला लागलेत. सकाळच्या पारी, रातच्या पारी, दिवसातून 10 वेळा मी त्यांचाच विचार करत असते. कुठे असतील, काय करत असतील, त्यांचं जेवण पाणी कसं होत असेल. मग तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय मंगलाबाई. रागाने माणूस दूर जाऊ शकतो, पण प्रेमाने त्याचं मन तिथंच थांबतं. तू घर सोडलंस, तुझं मन नाही. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक गोष्टीची काळजी तुला आहे. आणि खरं सांगू, ज्या नात्यात अशी ओढ असते त्या नात्यातलं प्रेम अजून जिवंत असतं. तुम्हाला सांगू देवी, जेव्हा माझं लगीन होत होतं ना, तेव्हा हळदीच्या दिवशी माझ्या आईनं मला काय काय सांगितलं होतं. ती म्हणली होती की आता नवऱ्याचं सुख तेच तुझं सुख, आणि त्याचं दुःख बी तुझंच. कवा बी त्याची साथ सोडायची नाही. चांगली बाई कधी नवऱ्याच्या बिगर आयुष्याचं सपन बी बघत नसती. तेव्हा देव न्यायला जरी आला ना, तर सावाशीन म्हणूनच येऊ दे अशी प्रार्थना कर. आणि मी आज त्यालाच सोडून निघून आले. तिकडे जावं बी वाटना आणि लक्ष बी लागना अशी गत झालीये बघा देवी. नवऱ्याचं सुख दुःख आपलं मानणं चूक नाही, परंतु स्त्रीचं अस्तित्व केवळ कोणाची पत्नी म्हणून नसतं. तिचं स्वतःचं मन देखील असतं, आणि त्या मनाचा आवाज ऐकणं देखील तितकंच महत्वाचं असतं. आज तू तुझ्या मनात नेमकं काय चाललंय हे ओळखतीयस. तुम्हाला ठाऊक आहे देवी, आमच्या घराच्या बाजूला ना एक नवरा बायकोची जोडी होती. जेव्हा बघावं तेव्हा हसत खेदळत असायची. शेतात पुरुषांनी काही करायचं म्हणलं, कुठं जायचं म्हणलं ना, तरी बी ह्यो बाप्या म्हणायचा की मला माझ्या बायकोला वेळ द्यायचा आहे, मी जातो घरला. त्यासनी बघून मला सारखं असं वाटायचं की ह्यांच्यासारखं आमचं का नाही. ह्यांना जेवढा आनंद भेटतो तितका आम्हाला का भेटत नाही. असं नसतं. प्रत्येकाचं नातं वेगळं असतं. आमची एक अतिशय जवळची सखी आहे. तिचं आणि तिच्या पतीचं आयुष्य देखील तुमच्या दोघांसारखंच आहे. तुमची सखी कोण देवी? आमची प्रिय सखी लक्ष्मी. आमची सखी लक्ष्मी आणि नारायण यांचं नातं जसं अद्वितीय आहे तसं दुसऱ्या कोणाचं असूच शकत नाही. पण म्हणून प्रत्येकाने असंच असावं असं नाही. काही नात्यात शांतता असते, काही नात्यांमध्ये खोडकरपणा असतो, काहींमध्ये सतत वाद होतात, तर काहींमध्ये मौन जास्त असतं. परंतु प्रेम प्रत्येक ठिकाणी असतं. जसे लक्ष्मी आणि नारायण एकमेकांना पूरक आहे, तसेच महादेव आणि पार्वती. म्हणजे तुम्हीच ना देवी? हो. पर मग तुम्ही कसं वेगळा? आमच्या नात्याची पद्धत वेगळी आहे, परंतु त्यातही तितकंच प्रेम आणि तितकीच ओढ आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तितकाच विश्वास आहे. जणू जगाच्या कल्याणासाठी एका परमोच्च शक्तीने प्रकृती आणि शिवाची गाठ बांधली असावी. अशा प्रकारच्या आमच्या नात्यात एक वेगळीच गंमत आहे. ते बाहेरून पाहणाऱ्यांना लगेच दिसणार नाही कदाचित, परंतु नाती ही अशीच असतात. नातं कुठलं श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसतं. उलट प्रत्येक नातं वेगळं आणि अलौकिक असतं. म्हणूनच प्रत्येक नातं सर्वश्रेष्ठ असतं.
आम्ही आलोच. माय, तुम्ही केव्हा आलात? तुम्ही रडताय कशा पायी? तिला जर एवढं ठाव आहे की तिचं स्वतःचं महादेवांवर एवढं प्रेम आहे, तर ती त्यांची समजूत काढायला कशा पायी जात नाही. माय, या बसा इकडे. अहो, साक्षात देवी आहेत त्या. त्यांना समज काही ठाव आहे बघा. आता देवी काय बोलत होत्या त्या मी नीट ऐकलं. त्या महादेवांबद्दल बोलत तर होत्या, पण त्यांच्यापेक्षा बी जास्त त्यांचं डोळच बोलत होते बघा. आणि तुम्हाला सांगू का, त्यांच्या डोळ्यात जी ओढ चमकली ती माझ्या नजरेतून काही सुटली नाही बघा. आणि त्यांनी किती जरी लपवायचा प्रयत्न केला ना, तरी पिरमात असणाऱ्याला दुसऱ्याच्या पिरमाची हळवी कळल्याशिवाय राहत नाही बघा. काही करून फुलं उमलत नसतात आणि येळ येण्याआधी भेटी बी घडत नसतात. तुला बरं देवीवानी बिगी बिगी बोलता येतंय ग? ते मी देवी संघ होते ना, त्याच्यामुळं त्यांचा गुण लागला असेल. मी येते. अगं, हा दुरावा संपल का ग? तुळजा आणि महादेव परत एकत्र होतील ना? येळ आली की सगळं नीट होईल. तुम्ही उगाच काळजी करू नका. येते मी. आयुष्यभर माया शोधत वन वन फिरत राहिले. लेकीच्या एका प्रेमाच्या शब्दापायी जीव तुटत होता. आता वाटते देवी आईनं माझी हाक ऐकली. जे मिळालं नाही ते सुख आता मिळते. अगं आई, तुझ्या पायाला किती भेगा पडलेत ग? चालून चालून पायाची कशी अवस्था झाली तुझ्या? म्या तेल लावून नीट चोळून देते, मग तुला बरं वाटेल. अगं, किती करशील माझ्यासाठी? म्या नाही करायचं तर कोण करणार? इतकी वरीस जे करायचं होतं ते केलं नाही. आता तरी मला करू दे. अगं, झालं गेलं विसरून जा. आता जुन्या गोष्टी उगाळून काय उपयोग? तू आलीस ना मायाजवळ परत, तेवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे. उशिरा का होईना, पण माझी लेक मला परत मिळाली. द्रौपदे, तुला आपल्या गावची वहिवाट माहिती आहे ना? कोणती? अगं, जमिनीच्या नाण्याची. आपल्या गावात ज्याच्या गळ्यात जमिनीचं नाणं, जमिनीवर त्याचा मालकी हक्क असतो. अगं, तुझ्या आईच्या गळ्यात जे नाणं बांधलेलं आहे ना, ते नाणं साधं सुद्धा नाही. पिढ्याने पिढ्या चालत आलेली ओळख आहे ती. जमिनीवरचा मालकी हक्क आहे त्यो. म्हणजे मला सांग, तुझ्या आईनंतर ते नाणं कोणाच्या गळ्यात जाणार? माझ्या भावाच्या. बस, हीच गोष्ट मी तुला समजावतोय. उद्या हे नाणं तुझ्या आईकडून तुझ्या भावाकडे जाणार. मग तुझ्या हातात काय बी उरणार नाही. द्रौपदे, हे जग वाटते तुला तेवढं सरळ नाही. आज समजा ठीक वाटतंय, पण उद्या काय येळ आली का प्रत्येक जण आपलाच विचार करणार. पण माझा भाव असो की कोणी असो, जमीन समोर आली नाती बदलायला येळ नाही लागत. म्हणून मी तुला सांगतोय,
हातात येळ जाऊ देऊ नगस. आज ते नाणं तुझ्या आईच्या गळ्यात आहे. उद्या कुणाच्या गळ्यात जाणार, कुठं जाणार, काय बी ठावं नाही. म्हणून काय बी झालं तरी ते नाणं तुला मिळवावंच लागल. हीच वेळ हा. आज जर मी गोष्ट काढली ना, पुन्हा संधी मिळेलच याची खात्री नाही. फक्त एक पाऊल अजून. आई आई, एक विचारू का? अगे विचार की. तुझ्याकडे जी जमीन आहे ती मला देऊन टाक. एवढंच? अगं त्यात काय विचारायचं? माझं काय आणि तुझं काय? जे माझं हाय ते तुमचंच हाय की. मला त्या शेतीची, जमिनीची कधीच हाव नव्हती. तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. खरंच? होय. काय गाय, काय झालं? नाही, आज नको. का? अगं हे नाणं म्हणजे साधी गोष्ट आहे. आपल्या वाडवडिलांची जमीन आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारी खून आहे. त्या अशा गोष्टी राज्याला देत नाहीत. असं म्हणतात, सूर्य साक्षी असतानाच अशा जबाबदाऱ्या सोपवायच्या असतात. राज्याला दिलं तर अपशकुन होतो. असं आहे होय? वय ग, उद्या सकाळ झाली की पहिलं काम हे नाणं मी तुझ्या हातात दे. शेवटी तू माझी लेकच आहेस. होय होय. बरं चल, झोप आता. आई, तू झोप आता शांतपणे. फक्त आजची रात्र. उद्या सकाळ झाली की हे नाणं माझ्या हातात असत आणि मग जमीन, शेती हे समज माझंच असत. हाय ग, लय कटाळा आला गड्या. एवढं काम तर कधी बायकोनं बी सांगितलं नाही. हा माझ्या जागेवर वरती झोपणार आहे काय? अरे बाबा, घरात पाहुणा आलाय. मग काय झालं? मग त्याला माझी जागा द्यायची. बरं दिली तर दिली, माझा पांघरून मी द्यायचं. तुला कशाला पाहिजे पांघरूण? तुला थोडी थंडी असते, बर्फात राहतो ना तू. बर्फात म्हणजे कुठं? तुला मिळालंय ना पांघरून? तू झोप की. सकाळी घरात घेतली, नंतर माझे अंथरूण पण दिलं, पण माझं पांघरून पण. अरे बाबा, अतिथी देवा समान असतोय म्हणतात. त्याची काळजी घेणं माझं कर्तव्य आहे. मग ठीक आहे, मॅच जातो बाहेर, घेत बस काळजी त्याची. चिडला आहेत वाटतं. तो असाच आहे, कशावरनं पण चिडतो. तू झोप, मी बघते. ऐक ना बाबा, अरे मी क्षमा मागितली ना, आता किती वेळ रुसून बसणार आहेस? बरं, बोलूच नकोस. पण एक सांगू काय, समजा ईश्वर तुझ्याच भोवती फिरत नाही. फक्त स्वतःचा विचार करून चालत नाही. ह्यो माणूस इथं आला तेव्हा तुझ्या मनात एकदा बी आलं का
की इतके दिवस हा माणूस कुठे भटकत असेल, त्याला खायला प्यायला मिळालं असेल की नाही, उन्हातानात फिरवून त्याचा जीव किती दमला असेल, पायात काटे रुतले असतील, कदाचित कितीतरी दिवसांनी त्यांनी दुसरा माणूस बघितला असेल, म्हणून जरा त्याची जास्त काळजी वाटली. पण त्याचा अर्थ असा नाही की मला तुझी काळजीच नाही. तुम्ही किती बी रागवा, पण थंडीला सांगता येत नाही की आज येऊ नकोस म्हणून. बरं, मी जाते आत. रातच्या थंडी वाजली की आत ये. गस नाक फुगून थंडीत बसू नकोस. आणि हो, राग आल्यावर रानलेकरांसारखं वागायची सवय जरा कमी कर. किती विचित्र आहे. स्वतःच्या आधी दुसऱ्याचा विचार करते. कधी कधी देव असूनही मानवी भावना मनात येतात. राग, हट्ट, अपेक्षा. आणि कधी कधी एखादा साधा जीव अशी शिकवण देऊन जातो जी अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतरही मिळत नाही. प्रत्येकाच्या मनात जर कर्णिकेसारखीच करुणा असते तर हे जग किती वेगळं असतं. जगातील सगळी मोठी नाती एखाद्या चमत्काराने जुळत नाही. ती जुळतात माणसाने दुसऱ्याच्या मनाचा विचार केल्यावर. जेव्हा मी पेक्षा तू महत्वाचा वाटायला लागतो, तेव्हाच नात्यांचा खरा प्रवास सुरू होतो. करुणा हीच प्रत्येक नात्याची खरी शक्ती असते. जिथे करुणा असते तिथे दुरावा जास्त काळ टिकून राहत नाही. काय हो, लईच रागावला आहेत काय? तो असाच आहे. बाहेर झाडाखाली जाऊन झोपला, मनातलं काही बी बोलणार नाही. पण जर राग आला तर सरळ उठून बाहेर जाऊन झोपतात. नेहमीच आहे त्याचं. बायकोशी भांडून घर सोडून आलाय ना. तर एवढा राग हाय कसला? काय माहित, लग्नाच्या दिवशीच काहीतरी झालं वाटतं. तेव्हापासून दुखलेला आहे. काही बाई गोष्टी सांगत असतो. आता मला सांग, एका माणसासोबत भांडण झालं तर एवढा फरक पडतो? तो बी घर सोडून आला आणि तू बी घर सोडून आला. पर्णिका, अगं तू अजून लय लहान आहेस. म्हणजे मोठी झाली की ह्या नात्यातली खरी गंमत कळल तुला. कसली गंमत? नवरा बायकोचं नातं लय विचित्र असते बघ. कधी राग, कधी आबोला, कधी भांडण, कधी कधी वाटतं सगळं संपलं. मग तर त्या सगळ्याच्या पलीकडं एक गोष्ट कायम असते बघ. कोणती? प्रेम. कधी कधी राग दिसतो, शब्द दिसत्या, पर त्या माणसाच्या मनातलं प्रेम नाही दिसत. म्हणून लोक गैरसमज करून घेतात. तुला माहित आहे का, काय बाहेर थंडी वाढली म्हणून नाही आलोय. पण म्हटलं स्वतःचा विचार किती करायचा, लोकांचा बी विचार करायला लागतोय ना, म्हणून आलोय. वय समजलं. काय समजलं? काय नाही, तू झोप तुझ्या जागेवर. आज थंडी कमी झाली वाटतं. झोपू दे आता. झोप मग. महादेवा, नकळत तुम्ही सुद्धा ह्या प्रवासात मानवी भावनांकडे ओढले जात आहात. राग, काळजी, माया, अपेक्षा, ज्या भावनांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत होतात, त्याच भावना आता तुमच्या मनात घर करू लागल्या आहेत. आणि ह्याच प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यावर तुमच्यातले सारे गैरसमज दूर होतील.
आणि तेव्हा तुम्हाला जाणवेल की नियतीने जे घडवलं ते तुमच्या विरुद्ध नव्हतं, तर ते तुमच्यासाठीच होतं. हे काय आहे? हे असं कसं होऊ शकतं? ह्यो लकोटा कोणी धाडला आणि कशापायी धाडला? यातलं समजा खोटं असेल तर ठीक आहे, पर जर यातलं खरं असेल तर नाही नाही, हे असं नुसतं वाचून मी कशावरच विश्वास ठेवणार नाही. मला स्वतःच्या डोळ्यांनीच खात्री करून घ्यावी लागेल. तिथं गेल्यावरच कळत काय खरं आहे आणि काय खोटं आहे ते. मला उद्या सकाळच्यालाच निघावं लागेल. बेबी, तुम्ही सांगितल्याप्रमाणे लखोटा तर मी इथे ठेवलाय, पण यामागचा तुमचा नेमका हेतू काय आहे हे अजूनही मला समजलेलं नाही. एवढं मात्र नक्की, या लखोट्याने त्या माणसाच्या मनात जे वादळ उठवले ते काही साधं नाही. त्याची हा माणूस परडीवाल्या आजीच्या कथेनं एक वेगळीच कलाटणी देणार आहे.